गोलंदाजी मार्कवर तेजस आलाय. बघा 2 वाजून गेले आहेत, 2:15 झाले आहेत. संदीप जरा लक्ष द्या आता मैदानाकडे, कारण का आता उशीर नकोय, कारण अजूनही बरेच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 5वी मॅच आहे म्हणजे अजून 4 मॅचेस कव्हर करायचे, 5 मॅचेस कव्हर करायचे अजून आपल्याला. तेजस आला गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट अमर आहे. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट स्कोअर आपण पाहू शकता यावेळेला. शॉर्ट स्कोअर लेग मिड ऑन लाईक एक लॉंगर वाईडिश लॉंगर दक्षिण. पहिला चेंडू फुल टॉस कव्हरच्या डोक्यावर ना, पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चालला यावेळेला स्वीप कव्हर रिजन मधून सीमा रेषा पार चौकार. तर संजय मुंडे, एकनाथ मुंडे, विलास मुंडे या व्यासपीठावर आपला देखील सन्मान करायचा आहे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. संजय मुंडे, एकनाथ मुंडे, विलास मुंडे या आपण अपील केलं जातं. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळवली. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती तेजसने बाद केले. एसटी रक्षक आपण पहिले पाहू शकता वेळेला उमेशने झेल घेतला. या अरविंद बाद झाला. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिले तेजसने. नवीन बॅटर तो पिंटू पाटील येते यावेळेला. पिंटूला आपण पाहू शकता मैदानात इन ऍक्शन मध्ये. बिग विकेट, प्रांजल स्वरूप वडवली 40+ संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतो. एकनाथ मुंडे, संजय मुंडे यांचा आपण सन्मान करूया. आचार्य अच्छा भोजन त्यांनीच बनवलंय, त्यांचा सन्मान करूया. चला लवकर चला मॅनेजमेंट कमिटी या, त्यांचा सन्मान करू आपण. अच्छे आचार्य एकनाथ मुंडे, संजय मुंडे. तेजस लेफ्ट ऑन राऊंड गटा मारा करतोय. स्टॅकेला पिंटू पाटील आपण पाहू शकता. फटका चांगला यावेळेला, ड्राईव्ह बघायला मिळालाय. कव्हर रिजन मधून चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार चौकार. फुलर लेनचा चेंडू त्याला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला काढलाय. संख्या 8 आचार्यांचा सन्मान केला जातोय. एकनाथ मुंडे असतील, संजय मुंडे असतील, त्यांचा आपण सन्मान करूया. चेंडू डाऊन ग्राउंड, चेंडू चालला यावेळेला. आपण तर क्षेत्ररक्षक आल्या त्यावेळेला लॉंग ऑन वरून भरपूर अंतर कापावं लागतं. वडीश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतात ते. दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते. आपण दुहेरी अंकामध्ये 10 विनोद आलेत. तेजस पूल केलाय आणि चेंडूला पाठवलं यावेळेला मिडविकेट सीमारेषा पार. षटकार. धावा दिलाय दाखल करते 16. 2 बॅटर आपण बाद झालेत लवकर. बॅटर बाद झालाय तो अरविंद, पण त्यानंतर बघा ना काय सुरुवात केली पिंटू पाटीलने. तकदीरसारखा बॅटर अजूनही येणं बाकी आहे, कारण या संघाने देखील या वर्षी विचार केला तर 2025-26चा तर भावेश तब्बल 6 ट्रॉफीज मारल्यात. चांगला संघ वडवली 40+ संघ देखील. किशोर बघा चेंडू चेक करतायत. पहिला चेंडू ते विकेट, चौकार नंतर विकेट आणि त्यानंतर आक्रमण केलं होतं पिंटू पाटीलच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग करतो पिंटू. तेजस लेफ्ट राऊंड तिकडे मारा करतोय. फुल टॉस, पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. मिडविकेटला चेंडू वेगाने चाललाय. प्रयत्न केले, पण त्या आधी चेंडू सीमारेषा पार चौकार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. वेगाने पुढे सरकले 20 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार, नंतर विकेट, पण त्यानंतर अरविंद बाद होऊन पिंटू पाटीलने काय बॅटिंग केली बघा, लाजवाब बॅटिंग केली. 20 धावा आल्यात. प्रांजल स्वरूप आपण पाहू शकता वडवली 40+ संघ.
रुपेश पाटील आले पहिल्या षटकात. तेजस एक चांगला गोलंदाज, त्याच्या अगेन्स्ट पिंटू पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली. आता स्ट्राईकला किशोर पाटीलला आपण पाहू शकता. काय या संघाने 6 ट्रॉफी जिंकल्या त्याचा प्रात्यक्षिक दाखवता बघा. अरविंद बाद झाला, पिंटू आला, जबरदस्त बॅटिंग. आपण बघितलं तर अजूनही तकदीर सारखा बॅटर येणं बाकी आहे. पुरस्कर्ते आपण पाहू शकतो प्रवीण तांडेल देखील आले व्यासपीठावर, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. तेजस ओ हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला बघा. डॉट चेंडूची समाप्ती होते. रुपेश पाटील वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक बनवलाय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. जे गौदेवी 40+ चषक आगासन हे आयोजित आगासन 40+ चषक 2026 दमदार जे आपण पाहतोय. रुपेश पाटील तो किशोर फुल टॉस. एसटी रक्षक बीट, परमॅन बीट, फाईन लेग बीट. चेंडू गेलाय लॉंग स्टॉपला. एकूण 5 धावा मिळणार आहेत. पंच वाईट चिकून करत आहेत. धावा बघा येत आहेत. आता धावा नव्हत्या, थांबल्या होत्या, त्या धावा आल्यात. हाईट फॅक्टर चेक करायचंय. नो बॉल. येणारा चेंडू फ्रीट. 5 तर आले आहेत. आता फ्रीटचा चेंडू. किशोर काय करतो पाहिजे. रुपेश इथून मात्र कमबॅक करतो का. धावा येत आहेत बघा. रुपेश फ्रीटचा चेंडू. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकतो किशोर. ओ बागपडे गेलाय, कट केला या वेळेला. टिप पॉइंट मध्ये चेंडू वेगाने चाललाय. आउटफील्ड फास आहे चेंडू. सी मारशा पार चौकार. एकोणतीस धावा. चेंडू करी हरला फुटला नवीन आहे. चला आमचे स्वयंसेवक, चला खेळाडूया श्रीनाथ पाटील जरा खेळाडूंना आपण बोलवा. काय बॅटिंग करतो बघा किशोर देखील. बॅकफुटर गेले, स्ट्रोक साठी जागा बनवली. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू सीमा रेषा पार. रुपेश बघा मॅच बॉल आलाय श्रीनाथ पाटील. पंचाच्या भूमिकेत श्रीनाथ पाटील, मॅन फ्रॉम नागाव. संदीप भाणे, मॅन फ्रॉम अडिवली. रुपेश तू किशोर. ओ पुन्हा एकदा बॅक पुढे गेलाय. मिसफील्ड झाली. पुन्हा एकदा क्षेत्र तेच निवडलंय. चेंडू चालला या वेळेला कव्हर पॉइंट सी मारेशा पार चौकार. 2 आले आहेत. अजून एक आला तर किशोरला देखील आपण तर बनारसी साडी मिळू शकते. जगदीश पाटीलचा काल आपण आवाज ऐकला. रायगड समालोचक समितीचे सदस्य, नारिवली गावची धगधग. 500 रुपये पारितोषिक देखील असणार कॅश प्राइज. इथून जर आलं तर बनारसी साडी देखील मिळेल आयोजकांच्या माध्यमातून. ओ बागपुटा गेले, चौकार येतो का पाहायचंय. किशोरला 500 मिळतील का. 500 तर मिळतील. एक साडी देखील मिळेल बनारसी. धाव संख्या वेगाने वाढते. धाव संख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला.
तर अरविंद वत्रे काका यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला. अरविंद वत्रे काका जर आला असेल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. ओ पुणे द स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं तर यावेळेला एक धाबी ते कंप्लीट केले होते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. लेग बायच्या स्वरूपात एक 10 मिनिटे. भावेश पाटील आम्हाला सांगा की धावा दिल्या तब्बल आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा. राहुल आपण ज्याप्रमाणे भावेश फडकेपाडा संघाने स्टार्ट केलं तशाच प्रकारचा स्टार्ट प्रांजल स्वरूप 40+ वडोली संघाने केलाय बघा ना. रुपेश राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतो. स्टॅकला पिंटू पाटील. ओ डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला वेळेला बॅटर पडला चेंडूला काढलाय. मिसफील्ड झालीये. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये 2-10 मिनिटात तिसरी होते का पाहायचं. किशोरने कॉल दिलाय. किशोर का घाई करतोय मी तर कळत नाहीये. एवढं चांगला बॅटिंग करतोय जर पिंटू. 40 धावा. पिंटू चांगली बॅटिंग करतो. मग किशोरला वाटतं स्ट्राईक पाहिजे. षटक संपलंय संदीप. षटक संपलंय. 40 झाल्यात. 2 षटकाचा खेळ संपला. 20च्या सरसरी 40 धावा कुठल्या आहेत. नाही चांगली भागीदारी बघायला मिळते. मी तर म्हणजे 36 धावांची भागीदारी झालीच आहे आतापर्यंत. कारण एक चौकारावर पहिला गडी बाद झाला होता. विकास आलाय. पाणी 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 बघा. पाणी पाहिजे. राहुल जरा पाणी घेऊन जा. नाही खेळाडूंना जेव्हा जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा द्या. कारण की ऊन जास्ती जाणवतोय. पाणी पाहिजे. पंच वाईटची खून करतात याच दरम्यान. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 41. विकास चौथे आले गोलंदाजी मार्कवर. विकासला इथून झकास गोलंदाजी करून विकेट्स मिळवावे लागणार आहेत. 41 धावा धावफलकातील लागल्या आहेत. प्रांजल स्वरूप बडोली 40+ संघ. विकास फुटॉस आहे. पूल केलाय. डाऊन दी ग्राउंड. वाडीश लॉंगरला क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 43 धावा धावफलकातील लागल्यात. 43 धावा धावफलकातील लागल्या आहेत. विकास किशोर हा देखील वाईट होता पण याला ड्राईव्ह केले कार्पेटच्या माध्यमातून. लॉंग ऑफला चेंडू जोपर्यंत फील होईल. इथे 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. तिसरी देखील कंप्लीट केले. काय करतोय दिवा संघ. आधीच धावा जास्त दिल्या आहेत दिवा 40+ संघाने आणि त्यात या आपण तर ओव्हरथ्रोच्या माध्यमातून एक्स्ट्रा 10 मिनिटात धावसंख्या आपण 3 ने पडू शकते. धावसंख्या आपण आपण पाहू शकता. मला 46 धावा 4 काढल्यात वाटतं. किशोर होता 3च काढल्यात. ओके. धावसंख्या आपण 46. विचार केला तर 22 तिसरं षटक प्रगती पथावर आणि धावा बघा किती वेगाने वाढत आहेत. अजून तकदीरला येणं बाकी आहे. तकदीर मातेसारखा बॅटर येणं बाकी आहे. ओ चांगला चेंडू अपील केलं जातं यावेळेला. कदाचित पंच सांगतायत की गोलंदाज मध्ये आलाय. यस गुड डिसिजन संदीप. लेग बॉयच्या स्वरूपात. मग गोलंदाज जर मध्ये आला तर पंचांना काय दिसणार. पंच तुम्हाला आउट काय देणार. धावसंख्या 1 ने पुढे 47 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. छोटीशी चक्री वादळ देखील आलंय बघा. स्ट्राईकला आपण पाहू शकता किशोर आणि आपण तर नो स्ट्राईकला पिंट्याला आपण पाहू शकता. पिंट्या पाटीला उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. ओ गुड कॅच. खूप चांगला झेल घेतला मिडविकेटला बॅटर बाद. विकासाला आणि विकासने झकास विकेट देखील मिळवून दिलाय.
किशोरला बाद व्हावं लागतं. नवीन बॅटर आता येतोय तकदीर म्हात्रे, एक वेल फिनिशर म्हणून ज्याकडे पाहिलं जात आहे. दोन बॉल बाकी आहेत. तकदीर आलेत. नाही, तकदीर मात्र काय जबरदस्त बॅटिंग करतो बघा ना. 2 चेंडू बाकी आहेत अजून या षटकातील. धावा दिले धावफल कधी भविष्य आम्हाला सांगतात. 47 धावा. तकदीर आलाय. तकदीर म्हात्रे पंचांकडून गाड घेत आहेत. क्षेत्रक्षे थोडीशी पाहणी करत आहेत. फील्डचं रचना पाहतायत कशा प्रकारे. विकास गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. टाकला तकदीर म्हात्रे. ओ बागपुट गेलाय, कट केलाय. नाही, हे फेवरेट फटके आहेत. स्क्वेअर कटचे फटके ना तकदीरचे फेवरेट फटके आहेत. बघा, सन्मान दिला, चांगला चेंडू होता, पडल्यानंतर आतमध्ये आलाय. तकदीरला माहिती आहे बॅकफुट जाऊन कट करणं फार गरजेचं आहे. खातं उघडणं तितकं गरजेचं आहे आणि ते उघडलंय. धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकता. प्रांजल स्वरूप 11 आपण तर वडोली 40+ संघ 2 बॅटर बाद 48. नाही, पिंटूने जबरदस्त बॅटिंग केली. पिंटू पाटीलने लाजवाब बॅटिंग केली. 3ऱ्या क्रमांकावर आणि काय बॅटिंग केली त्यांनी. हा, तर सुखदेव काका देखील आपल्यापासून आता रजा घेत आहेत, कारण त्यांना माहिती आहे लग्न सराई देखील आहे तिथे जाणं. ओ यावेळेला ड्राईव्ह केलाय, हवेतून खेळल्यात, एक्स्ट्रा कमारला चेंडू वेगाने चाललाय. 2 होत आहेत का पाहायचंय. सहजतेने 2 पूर्ण केले आहेत. धावसंख्या दाखल कधी आपण पाहू शकता. प्रांजल स्वरूप 11 आपण तर वडवली 40+ संघ 50 धावा कुठल्या त्या संघासाठी टाय होऊन जाते. 50 धावा लावल्यात धावफलक 3 षटकामध्ये. जबरदस्त बॅटिंग करतो किश आपण तर पिंटू पाटील. पाण्याची मागणी केली बघा, जरा पाणी घेऊन जायचं. पाणी तुम्ही कधी मागवा तुम्हाला मिळेल. तर याच दरम्यान दातेलीगावचे समाजसेवक मुतुरन दळू या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नाही, मुतुरन दळू या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मुतुरन दळू यायचंय. चला, येतीलच नक्की. मुतुरन दळू या, एक जबरदस्त क्रिकेटर. नाही, भाऊ असू देव प्रवीण आपण मुतुरन दादा तुम्ही पण या. तुम्ही सर्व आमचे एक सिनियर खेळाडू सर्व. तर मुतुरन दळू यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर विनोद येतोय. वैयक्तिक पहिलं संघात 4थं षटक घेऊन येतोय. विनोद आलाय. स्ट्रायकरला तकदीर माते. आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. ओ फटका चांगला लॉफ केलाय. झेलची शक्यता. झेल ड्रॉप. झेल सोडलाय की मॅच सोडली. तकदीर सहजासहजी असे फटके मारत नाहीये आणि आता जीवदान मिळालाय. जीवदान नेहमी क्रिकेटमध्ये महागात पडतात. तकदीर मातेला जीवदान दिलंय. धावसंख्या 2 ने पुढे होती. धावसंख्या दाखल कधी 52. तकदीर बघा थोडस आता बॉडी लूज करतोय. त्याला माहिती आहे शरीर थोडस बांधलेलं असतं.
उडवला, उंच गेलाय, पुन्हा एकदा झेलची शक्यता, विकास आल्यात, अजून एक झेल ड्रॉप. मला वाटतं नशिबाचे हस्त आंदोलन करून आलाय वाटतं तकदीर. 2 झेल सुटल्यात, 4 धावा मिळतात. गोलंदाज काय करेल मग. पुन्हा एकदा फटका चांगला यावेळेला, धावा देखील चांगल्या मिळतील यावेळेला. पंचांचा निर्णय येतोय षटकार. पाल्याला लागलाय म्हणजे षटकार आहे. 2 जीवदान मिळाल्या. तकदीर काय आता थांबणार थोडीच आहे. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला. प्रांजल स्वरूपी 11 वडवली 40+ संघ 60 धावा. तकदीर द्या धावा करेल ना, त्या टार्गेट म्हणून करावा लागणार दिवा 40+ संघाला. विनोद तकदीर ऑन साइडला टर्न केला, लॉंग लाईटला चेंडू वेगाने चाललाय. तकदीरला माहिती आहे वाईट मिळेल तर एकच मिळेल, पण इथे बॅट चेंडू खेळलं तर चौकार मिळेल. 4 धावा. तकदीर जबरदस्त बॅटिंग करतोय, लय मध्ये भारी बॅटिंग करतोय. धावसंख्या धावफलक 64. तकदीरचा झेल सोडलाय, प्रदीपने सोडला, विकासने सोडला. 2 चांगल्या क्षेत्रक्षेत्राकडे झेल सुटला गेलाय. विनोद फटका चांगला यावेळेला ड्राईव्ह केलाय. कव्हर सीझन मध्ये क्षेत्रक्षेत्र वेगाने आले. 2 धावा इथून मेस स्पीड. फटक्याच्या जणू काय चटके लागले, चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला वेगाने पुढे सरकते. 68 धावा. तकदीरने बघा आता मोर्चा सांभाळलाय, आक्रमण करतोय तो, कारण त्याला मध्ये 2 जीवदान मिळालेत आणि आता जेवढं धावा करता ते आपल्या संघासाठी चांगलं आहे. 68 धावा आपण पाहू शकता. हा चेंडू इम्प्रोव्हायझन स्ट्रोक बघायला मिळालाय. बघा ना, फक्त फ्लिक केला, चेंडूला पाठवलं बॅकवर्ड स्कोअरला, रिजन मधून सीमारेषा पार, चौकार. 3 चौकार आले. तकदीरला साडी मिळणार आहे बघा, क्या बात आहे. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता या वेळेला 72 धावा. तकदीरचे आता सौभाग्य ते खुश होईल, बनारसी साडी मिळेल ना. हे बनारसी काय बक्षीस आहे ते घेवच लागणार आहे. आणि तकदीरला माहिती आपल्याला जीवदान मिळेल, त्याचा फायदा देखील घेणं फार गरजेचं. या षटकात धावाला तब्बल 22 धावा आलेत. महागडे षटक. गोलंदाज काय करेल मग 2 झेल सोडल्यानंतर. अंतिम षटक. 72 धावा. NTC नॅशनल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. भविष्य बघा, आपलाच एक माणूस आहे, त्याला आपण तर तुम्ही सबस्क्राईब करा त्या वाहिनीला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. ग्रामीण आपण तर एक खेळाडू आहे, त्यांनी केलेली चांगली वाहिनी सुरू आहे आणि त्या वाहिनीला तुम्ही ना पुढे नेण्याचं काम करा. अंतिम षटक. विकास स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. तकदीर नो स्ट्राईकला आहे. पूर्ण करायचं तर यावेळेला तकदीरने बघा स्ट्राईक घेतली. इथे बाद आहे का बॅटर, मला वाटतं लेग बिफोरच्या स्वरूपात बाद दिले. नाही बघा, तकदीर सांगतो पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. बघा ना, ही स्पोर्ट्समॅनशिप तर पाहिजे. पंचांनी बाद दिला म्हणजे बाद आहे. तकदीर तेच सांगतात, काही बोलायचं नाही, आपण बाहेर जा. बॅटर बाद आहे. बघा ना, असे खेळाडू प्रामाणिक पाहिजे. लिडिंग करणाराच तुमचा खेळाडू प्रामाणिक पाहिजे. तकदीरने सांगितलं तू बाद आहेस, तू बाहेर जा, नवीन बॅटर येऊ दे. नाही, अशा खेळाडूंचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. भावेश नितीन काळन सर बघा लेग बिफोरच्या स्वरूपात बाद झाले. पिंट्या थोडीशी काहीतरी पंचांची बातचीत करतो, पण तकदीर सांगितले तू बाद आहेस, तुला बाहेर जायचंय. तकदीर आमच्याशी नेहमी बातचीत करतात. नंतर बाळू पटेल 40+ क्रिकेट खेळून मला खूप आनंद मिळतो. नवीन बॅटर आलाय केशव पाटील संगनायक.
दोन बॅटरांना तर साड्या मिळणार ना. तकदीरला साडी मिळेल, किशोरला साडी मिळेल. पण आता तकदीरला स्ट्राईक कधी मिळते. विकास विकेट मिळालाय. पाचता इथून केशव कशा प्रकारे बॅटिंग करतोय. राऊंड द मारा करतोय. चांगला चेंडू होता. फुलरलेचा चेंडू ड्राईव्ह केलाय. हेच काम करायचं तकदीरने सांगितलंय. सिंगल घ्यायची, तकदीरला स्ट्राईक द्यायचे. धावसंख्या दाखल त्यामुळे पाहू शकता यावेळेला 73 झाल्यात. शेवटचा षटक प्रगती पथावर. धावा झाल्यात दाखल 73. अंतिम षटक प्रगती पथावर. काही चेंडू बाकी आहेत. विकास राईट आर्म राऊंड द मारा करतो टाकला. तकदीर मात्र जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी. एज घेऊन चेंडू मागे सरकला. यावेळेला शॉट तडब्याने केले चूक. चेंडू गेलाय सीमारच्या पार. चौकार. विकास पूल केलाय. जेलची शक्यता. गुड कॅच. बॅटर बाद. तकदीर देखील बघा नाराज झाला असेल, कारण की ज्या झेल जिथे सोपे झेल सुटले गेले, अवघड झेल पकडला गेलाय. नवीन बॅटर तो आपण पाहू शकता. शशिकांत पाटील येत आहेत. चला जरा शशिकांत लवकर या, कारण अजून आम्हाला मॅचेस भरपूर कव्हर करा. 5 मॅचेस कव्हर करायच्या आहेत तिथून. नेक्स्ट मॅच जो संघ जिंकेल तो फडकेपाडा संघाबरोबर लगेच फाईट बॅक करेल. 4 षटकांची मॅच असणार आहे. चेंडू बाकी फक्त आणि फक्त 2. राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला मिडा फॉरून चेंडू आलाय लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दर्शक दाखल करता आपण पाहू शकता. यावेळेला प्रांजल स्वरूपी 11 वडवली 40+ संघ प्रथम बॅटिंग करतोय. 79 चेंडू बाकेत फक्त आणि फक्त आता 1. मगाशी आपण बघितलं तर 90 89 झाल्या होत्या, आता 79 झाल्यात. विकास चेंडू पडल्यानंतर बराच आपण आता बाहेर निघालाय, पण पंच सांगतात पिचिंग बघा कुठं झाली आहे. ऑप्शनच्या बाजूने चेंडू बाहेर काढलाय. धावसंख्या आपण 79 आणि 80 धावांचं लक्ष्य असणारे दिवा 40+ संघासमोर. दिवा 40+ संघ देखील लक्ष्य पार करू शकतोय. प्रदीप, विकास, विनोदनी जर चांगली बॅटिंग केली तर हे लक्ष्य ते पार करू शकतात. मॅच कशी होईल, कोण जिंकेल, कोण हरेल हे जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या दर्जाने आमचे साथी समालोचक नितीन काळन सर यांच्याकडे. धन्यवाद. तर नितेश मुंडे यांचा सत्कार आपण करणार आहोत. या नितेश मुंडे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.
नितेश मुंडे यांचा सत्कार केला जाईल. या नितेश मुंडे आपला सत्कार होईल. उत्तम दळवी यांचा सत्कार आपण करणार आहोत. सागर पाटील यांचे आगमन झाले. वडोलीचे त्यांचं हार्दिक स्वागत. 80 धावा चेस करायची त्या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये 89, या मॅच मध्ये 79 म्हणजे धावा येत आहेत दुपारच्या सत्रामध्ये. चला बॅट्समन पाठवा दिवा संघ. अरविंद वत्र्यागा यांच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फिल्डिंग करणारी टीम प्रांजल स्वरूप 11 वडोली. प्रदीप पाटील आणि विकास चौथे सलामी जोडी आपल्या पालामध्ये दिवा संघाची. आणि पहिल्या षटक घेऊन गोलंदाज अरविंद पाटील. आताच निकोच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल ज्याने जिंकली होती. उंबरलीचे सचिन भोईर यांनी शुभेच्छा दिल्यात अरविंद पाटील यांना. एकाच टीम मध्ये ते खेळतात ज्यावेळी 40+ ओपन पिकेन सन्स आजे डोंबिवली. अरविंदचा पहिलाच बॉल विकाससाठी. पहिल्याच बॉल वरती विकेट धोक्यात आहे आणि किशोरने झेल सोडलाय. सोपा विकासचा झेल सोडलाय आणि विकास कधी झकास कामगिरी करू शकतात या मॅच मध्ये. किशोरने झेल सोडलाय. चांगली फिल्डिंग बघा. तकदीर मात्रे जबरदस्त फिल्डिंग. फिल्डिंगचा स्टँडर्ड काय असतंय बघायला मिळते. सलग 3 चौकार तकदीरने या मॅच मध्ये मारले त्यामुळे साडी मिळालेले. किशोरलाही साडी मिळालेली. आता कठीण झेल पकडलाय बघा. विकासचा झेल किशोरने सोडला होता आणि किशोरनेच विकासचा झेल टिपलाय. अरविंदची विकेट अरविंदला अखेर मिळाली. नवीन फलंदाज जगदीश भोईर आलेत बघा. सोपा झेल सोडला होता, कठीण झेल किशोरने पकडलाय. आणि हेच तर क्रिकेट आहे.
जगदीश भोर आलेत बॅटिंग करण्यासाठी. विकेट मिळाली अरविंदला. अष्टपैलू खेळाडू आहेत अरविंद पाटील. अनेक वर्ष वडवली सी संघासाठी सुद्धा रेग्युलर क्रिकेट खेळलेले आहेत आणि आता सध्या 40+ जोडीच्या स्पर्धेत बेस्ट बॉलर बाईक सुद्धा मिळाली होती अरविंदला. चांगला चेंडू आपल्या पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, वेग प्रचंड आहे. केशव दादांना तुम्ही पाहता यष्टिक्ष भूमिकेत आहेत आणि अरविंद चांगली गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेर काढतात, कधी आतमध्ये येतो, कधी बाहेर जातो, कधी सरळ जातो. तर फलंदाज काय करायचं अरविंदच्या विरोधात सुचत नाही. अवघ्या 2 धावा. अरविंद हाही चांगला चेंडू होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 3 धावा अरविंदने खर्च केले. त्यामुळे 77 अजूनही करायचे 24 बॉल मध्ये. एकनाथ मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. अरविंद पाटीलने जबरदस्त षटक फेकलं. 3च धावा दिल्या. 1 विकेट महत्वाची घेतली विकासची. आता बघायचं एकनाथ मात्रे कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. फुलटॉस बॉल होता, त्याला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय का? ओके, बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. फेड डिलिव्हरी, भरपूर पुढे फलंदाज. चौकार आहे. चला बॉल लवकर द्या. चौकार आलाय. धावसंख्या 7 वरती आपल्या पाहायला मिळते. आणि लो फुल टॉस होता. 1 धाव इथे मिळाले फलंदाजाच्या खात्यामध्ये. एकनाथ पुढचा बॉल. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. धावसंख्या 10 वरती आपल्या पाहायला मिळते. 80 धावा चेस करायचे आहेत. चांगली बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये प्रांजल स्वरूप 11 वडवली संघ. फिल्डर बघा पहिले जागेवर गेलेत की नाही. दोन धावा इथे मिळतील. दोन धावसंख्या पुढे सरकली ती 12 वरती. दुसरं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे, मात्र मोठे फटके येत नाहीयेत. स्टॅकेंडला प्रदीप आहेत.
प्रयत्न त्यांचे सुरू आहेत, कारण मोठे फटके मारावे लागतील, कारण की 80 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. अपील आणि फलंदाज प्रदीपची खेळी समाप्त. दुसरा धक्का मैदानामध्ये दिवा संघाला. उमेश भगत आले बॅटिंग करण्यासाठी. एकनाथ म्हात्रे आता कमबॅक करत असताना बघा, पहिल्या बॉलवरती चौकार लागल्यानंतर लाजवाब कमबॅक केलेलं आहे. प्रदीपची विकेट सुद्धा मिळाली पाहिजेच्या स्वरूपात. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्ले मधला. धावसंख्या 12 वरती आहे आणि डावखुऱ्याचे गोलंदाज नेहमी चर्चेत असतात टेनिस क्रिकेटमध्ये. उद्यापासून सागाव चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल उंबारीच्या मैदानात. इथे चेंडू हवेत आहे. अरविंद आलेट. अरविंदने झेल सोडलाय उमेश भगत यांचा आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले 13. मग अशी किशोरने सोपा झेल सोडला, आता अरविंदने सोडलाय. होतं क्रिकेटमध्ये असं. 18 बॉल मध्ये 67 धावांची अजूनही गरज आहे. आव्हान थोडंसं कठीण आहे. मागच्याही मॅच मध्ये फडके वडाने 89 धावा वाडेकर सारख्या बलाढ्य संघाच्या विरुद्ध उभारल्या. त्यामुळे अशोक पाटील आता कमबॅक करतायत. आता युनिफॉर्म नाही अजूनही, खेळणार नाहीयेत वाटतं. गाडीमध्ये असेल युनिफॉर्म. फडकेपडा संघ सुपर 3 मध्ये पोहोचला तर 6,777 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि समालोचकांसाठी 2,000 आणि 500 भावेश म्हणजे 2,500. क्या मध्ये सुपर 3 मध्ये फडकेवाडा पोहोचला तर. अरविंद गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपण पाहतो अरविंदचा लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. डायरेक्ट हिट आणि फलंदाज रनआउट. जगदीश भोईरची खेळी समाप्त. अरविंदचा पुढचा बॉल. एकच धाव मिळेल. लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली आहे. अरविंद राईट हँड विकेट. बॅट चेंज लागली होती. विनोदच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. धावसंख्या 16 वरती आपल्या पाहायला मिळते. एक सिंगल डबल मॅच जिंकणं कठीण आहे, कारण 80 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. डॉट बॉल. अशोक पाटील यांचे खेळाडू बघा डायरेक्ट हिट करतायत फाईन लेगला. पुढच्या मॅचचा सराव करून घेत आहेत. कधी याच टीमच्या विरुद्ध खेळावं लागेल. लॉंग ऑफ फलंदाज बाद.
पिंटू पाटील एक चांगला झेल टिपलाय तिसऱ्या षटकातील. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. तेजस भोईर आले बॅटिंग करण्यासाठी. काल 2026 विश्वचषक सध्या सुरू आहे बळबडी आणि पहिलाच संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला इंग्लंड. 2016 पासून प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक विश्वचषक मध्ये इंग्लंड संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त. पाण्याची मागणी मैदानात करण्यात आलेली. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 63. केशव येत आहेत. काल केशव महाराज तुम्ही पाहिले. पहिला चेंडू केशव यांचा डॉट. 11 बॉल मध्ये आता 63 म्हणजे जवळ पडेल. 10 षटकार आणि 1 चौकार मारावा लागेल. स्ट्राईक हँडला तेजस आहेत. 2 सेकंडला विनोद. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 63 धाबा करायच्या या मॅच मध्ये. हाही चांगला बॉल आहे. चांगली गोलंदाजी आपल्या पाहायला केशव. चला फडकेवाड्याच्या कॅप्टन इथे उपस्थित राहायचंय. फुल टॉस आहे. दोन धावा मिळाल्यात. 9 चेंडू 61. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे तेजस. एकच धाव. इथून मॅच जिंकणं थोडंसं कठीण झालं देवा संघाला. धावांचा उच्चांक तुम्ही पाहिला 79. मागच्या मॅच मध्ये 89 फडकेबाड आणि वाडेकरच्या विरुद्ध बनवल्या. चांगली फिल्डिंग. मोडवली संघ चांगली कामगिरी करत असताना प्रांजल स्वरूप 11 प्रवीण तांडेल पुरस्कृत संघ तुम्ही पाहतायत. या नावाने निगोची स्पर्धा सुद्धा नाईट स्पर्धा जिंकली. उंबारली संघाला पराभूत केलं फायनल मध्ये. त्यानंतर अशोक भावेश पाटील भरपूर नाराज झाले. चॅम्पियनशिप पटकावता आली नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय.
चला चला जास्त वेळ नका घेऊ. वडवली या लवकर या. चला यानंतर 4 मॅचेस आहेत अजूनही, त्यामुळे फास्ट खेळा. पिंटे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल लेग बाईज. मॅच मध्ये मजा नाहीये, त्यामुळे प्रेक्षकांना काय हवं असतं, रंगतदार मॅचेस. मोहम्मद यांचं आगमन झाले, तरी विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नाही फिल्डरला तर जाऊ द्या, त्याचा फिल्डिंगवर कशा कॅच पकडणार. नाही तर धावा जास्त आहेत, त्यामुळे काही आता फरक नाहीये. चला फडके पाड्याचे कॅप्टन ऑलरेडी इथे आलेले आहेत आणि या मॅचचा विजेता